जावा शिकूनही जॉब भेटणं अशक्य आहे, कारण की आजच्या मार्केटमध्ये तुम्ही 3 गोष्टी एक तर चुकीच्या करतात. एक म्हणजे जो लर्निंग पॅटर्न आहे तोच तुम्ही रॉंग फॉलो करताय. तुम्ही फोकस करताय पूर्णपणे थेरॉटिकल, पण ॲक्चुअलमध्ये फोकस केला गेला पाहिजे प्रॅक्टिकल आणि कोडिंगवर. सेकंड महत्त्वाची गोष्ट असते, तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जी स्ट्रॅटेजी फॉलो करता तीच रॉंग आहे. तुम्ही क्वेश्चनवर भर देतात, तुम्ही आन्सरवर भर देताय, पण ॲक्चुअलमध्ये तुम्ही रिअल प्रोजेक्टवर काम करा, प्रॅक्टिकलवर काम करा, जेणेकरून ते रिअल प्रोजेक्टवर काम केल्यानंतर ते सिनारिओ बेस्ड क्वेश्चन तुम्ही हँडल करू शकता इन द फ्रंट ऑफ इंटरव्ह्यूअर. थर्ड महत्वाची गोष्ट आहे, तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करा. कारण की ऍक्च्युअलमध्ये होतं काय, इंटरव्ह्यूअर तुम्हाला फार 15 ते 20 मिनिटांमध्ये जज करू शकत नाही. आजच्या करंट सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचे गिटहब्स अकाउंट बनवून तुमचे रिअल टाइम छोटे छोटे प्रोजेक्ट तिथे अपलोड करा आणि ती लिंक रिझ्यूम मध्ये जा, जेणेकरून इंटरव्ह्यूअर ती लिंक बघेल आणि त्याला कॉन्फिडन्स येईल की हा व्यक्तीने असंख्य प्रोजेक्ट केलेले आहेत, तर जेणेकरून तो तुम्हाला बेसिक क्वेश्चन विचारेल आणि तो तुम्हाला इंटरव्ह्यू सिलेक्ट करण्याचे चान्सेस वाढू शकतात. म्हणून इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे की स्पीक लेस अँड शो मोर स्किल. ओके, अशाच प्रकारच्या ज्या इंटरव्ह्यूच्या टिप्स हव्या असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.